कोणत्या गावचे आहेत तुम्ही? बोरी खुर्द हा. तालुका कंधार जिल्हा नांदेड. केव्हापासून येता तुम्ही माळेगावला? मी जवळपास 17-18 वर्षापासून येतो. या अगोदर काही माळेगाव मधून बक्षीस नेलीत तुम्ही? हो, कधी कधी नेलीत? 3 चॅम्पियन नेले. हा. मग आता सरसगट, उत्तेजन, तिसरा, दुसरा. हा. हो, जसं म्हणजे- आपलं जनावर. या तुम्ही काय खाऊ घालता याला? मला काय नाही, आपली खल्ली सरकीची हा. आणि आपलं चुनी हरभऱ्याची. तुम्ही गाईला भरवता की असा वळू लागवण करता? असा वळू लागतो. असा वळू लागतो. तुम्ही स्वतः प्रत्यक्षात पाहून हे करता. मित्र, आपण या गाईचे मालक आहेत सुरेश गोविंदराव कागणे. हे आहेत बोरी खुर्द गावचे, तालुका कंधार, जिल्हा नांदेड येथील आहेत. यांनी माहिती सांगली की मी लहानपणापासून या माळेगावमध्ये येतो आणि 3 ते 4 या माळेगावमधून मी चॅम्पियन नेलेत असं त्यांनी सांगितलं. या गाईची वैशिष्ट्य आहेत, हा रंग पूर्ण लाल आहे, याची जी रिंग आहे ती ब्लॅक आहे, मागची पण ब्लॅक आहे. गाईला थोडीफार काजळी येते. जर समजा हीच गाय गाभण असेल तर त्या गाईला पूर्णपणे डोळ्याच्या बाजूने रिंग येते, ब्लॅक होतं, म्हणजे ही काजळी थोडीशी वाढते. याचा अर्थ असा नाही की ती गाय लाल कंदारी नाही, पण ती गाभण असल्यानंतर तो भाग काळसर होतो. त्याचप्रमाणे हा जो वळू आहे, या वळूचं वय 20 महिने आहे. आत्तापर्यंत त्याचं मीटिंग करण्यासाठी वापर केला नाही. लागवड करता का? केली आता. हा. किती दात आहे तो? आदत आहे. हा 20 महिन्याचा आदत आहे. आता त्यांनी लागवडीला सुरुवात केली. किती घेता लागवडीचे? किती घेता? 500 रुपये. 500 रुपये घेता. काय खाऊ घालता याला? सरकी पेन, शेंगदाणा पेन. परवडतं का तुम्हाला? किती गाई काढता दररोजच्या? 2-4 2-4 काढता. 500 रुपयामध्ये एक, म्हणजे उत्पन्न तुमचं दररोजचं 2000 आहे. 2000 यांचं उत्पन्न आहे. त्याचबरोबर ही लाल कंदार जी जात आहे ही देवणीपेक्षा, माझा सांगण्याचा उद्देश लाल कंदारी आणि माळेगावचा गाभा म्हणजे लाल कंदारी मी का बोलत आहे की देवणीपेक्षा ही जात कणकर आहे. या माळरानावर ही वापरली जाते. देवणी जात ही खड्याने चालत नाही, मऊ रानला चालते. जास्तीचं ऊन असेल तरी ही आपली लाल कंदारी जास्त